Hmm. Hello, good evening, everybody. Hope so all are there on the other side. Today we are in last chapter of civics, that is bureaucracy. मराठी मध्ये याला नोकरशाही म्हणतो आपण. हिंदी में भी नौकरशाही कहते हैं. Now what is bureaucracy? What is नौकरशाही? कशाला म्हणतात? हे आपण आता बघूया. Now in the box in yellow given district collector order curfew, municipal commissioner presents the budget, finance secretary resigns, divisional commissioner will review the revenue collection. So all these 4%, district collector, municipal commissioner, finance secretary, divisional commissioner, these four names are mentioned. Actually, these names are not, they are the post. These are civil servants in the government administrative system. You might be thinking, what are their functions? Now, we call them as civil servant. They are in the highest position. ते सिव्हिल सर्वेंट याला आपण म्हणतो सनदी अधिकारी मराठीमध्ये याला म्हणले जातात. आणि हे जे अधिकारी असतात हे खूप महत्वपूर्ण अधिकारी असतात. ये जो अधिकारी है ये वेरी इंपॉर्टेंट अधिकारी जिसे हम कहेंगे. नाउ व्हाई इट इज इम्पॉर्टेंट? का ते महत्वपूर्ण आहे? क्यों इम्पॉर्टेंट है, क्यों महत्वपूर्ण है, ये हम आगे देखेंगे. लास्ट चैप्टर में हमने देखा था, लास्ट या उसके पहले, युनियन एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ आपण बघितलेलं. विधिमंडळ होता, कार्यकारी मंडळ होता आणि ज्युडिशरी होता, न्याय मंडळ होता. म्हणजे कार्यकारी मंडळ असतात. In this union executive, we see that Prime Minister and his Council of Minister or Chief Minister and his Council of Minister make proposals for a new laws and also decide upon policies. याच्यामध्ये आपण बघितलेलं की प्रधानमंत्री व त्यांची जे मंत्रिमंडळ असतात किंवा मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्रिमंडळ हे जे आपले नवीन कायदे कानून ज्याला म्हणतो आपण नवीन धोरण कायदा तयार करतात आणि नवीन धोरणासाठी जे विचार करतात हे सगळं काम त्यांचं आहे. पण त्यांना प्रत्यक्षात कार्यकारी करायला किंवा त्याला प्रत्यक्षात कार्यामध्ये आणायला हा नोकरशाहीचं काम असतो. यानी कि प्रधानमंत्री मुख्यमंत्री जो भी लॉज बनाते हैं, कायदा बनाते हैं, कानून बनाते हैं या कोई अलग अलग पॉलिसीज बनाते हैं तो उसको जो प्रत्यक्ष कार्यवाही जिसे हम कहेंगे यानी टू ब्रिंग इनटू वर्क, प्रत्यक्षात अंमलबजावणी करने, तो ये सारा काम ब्यूरोक्रेसी का होता है. ब्यूरोक्रेसी यानी नौकरशाही. It is the administrative system which works under the union executive and has the responsible actual implementation of government policies. So in this chapter, we will understand the importance of bureaucracy. Now, so the very important is bureaucracy. नोकरशाही म्हणजे काय? नोकरशाही एक पद्धत आहे ते जे शासनाची जे धोरण असतात ते सगळं धोरण प्रत्यक्षात कार्यवाहीत आणणार. आणि हा जो आहे आपल्या कार्यकारी मंडळ आहे त्यांचा नियंत्रणाखाली एक प्रशासकीय यंत्रणा. यानी जो हमने कार्यकारी मंडल देखा था यूनियन एग्जीक्यूटिव का, जिन्हें प्राइम मिनिस्टर एंड काउंसिल ऑफ मिनिस्टर, उनके अंतर्गत ये काम करते हैं, उनके अंडर ये काम करते हैं. और जो भी वो कायदा या नया कानून बनाते हैं उनको प्रत्यक्ष कार्यवाही में लाना ये इनका काम होता है. तो इस पार्ट में हम देखेंगे व्हाट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस ब्युरोक्रेसी. नोकरशाहीचं इम्पॉर्टन्स काय आहे, ते का महत्वपूर्ण आहे हे आपल्याला इथे बघायचे आहे.
I think I'm clear what is bureaucracy over here. If anyone has doubt, I will proceed further. You can put in the chat box. Anyone has the doubt? No. Okay. I'm audible to everyone. सबको सुनाई दे रहा है? All of you can hear me? Hear my voice? All you can hear me? Yes or no? All of you can hear me? Yes. Okay. 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 Thank you. Now we are going to see in any country the government carries out two fundamental types of functions. कुठल्याही देशात आपले जे शासन असतात किंवा सरकार असतात ते त्यांना दोन प्रकारची कामं करावे लागतात. दे हैव टू टाइप्स ऑफ फंक्शंस. उनको दो प्रकार के काम करने होते. कोई भी सरकार आए, किसी भी पार्टी का सरकार आए, उनको दो काम करना होता है. द फर्स्ट इज टू डिफेंड द कंट्री from external aggression and internal threat, and second, to provide various services to citizens and ease their daily life, which will enable them to develop themselves and the society. हा दोन प्रकारची जी कामं आहेत ना ती महत्वपूर्ण आहे. पहिला आहे तो डिफेंड दी कंट्री. डिफेंड दी कंट्री म्हणजे देशाची संरक्षण, परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे. एक्सटर्नल एग्रेशन. राइट डाउन द मीनिंग. एक्सटर्नल एग्रेशन म्हणजे परकीय आक्रमण. आणि इंटरनल थ्रेट, अंतर्गत पण धोका असतो. अंतर्गत धोका पण असतात, देशाच्या आतून पण असतात. मग अंतर्गत धोका म्हणजे इंटरनल थ्रेट्स अँड एक्सटर्नल एग्रेशन म्हणजे परकीय धोका, परकीय आक्रमण. ह्या दोन्ही याच्यापासून देशाची संरक्षण करणे हा महत्वाचं काम असतो. सॉरी. सो देश की सुरक्षा करना पहला काम होता है. कैसे? बाहरी जो आक्रमणकारी होते हैं उनसे या अंतर्गत आक्रमणकारी होते उनसे, ये बहुत बड़ा काम होता है. एंड सेकेंड, टू प्रोवाइड वेरियस सर्विसेज टू सिटीजन. नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देणे. टू ईज देअर डेली लाईफ विच विल एनेबल देम टू डेव्हलप themselves and the society. म्हणजे जी सेवेतून लोकांच्या दैनंदिन जीवन अधिक सुरळीत होईल अशा प्रकारची सेवा, त्याच्याने त्यांचा आणि समाजाचा दोघांचाही विकास होईल. यानी उस प्रकार की सेवा देना जिससे देश के नागरिक अपना जीवन यापन कर सके, वो अपनी और अपने समाज का दोनों को प्रगतिशील बना सके. म्हणजे असा विकासाचा जे विकास होईल, समाजाचा विकास आणि स्वतःचा विकास, हे दोन्ही करू शकते. एक्झाम्पल आपण देऊ शकतो की आमच्या घरचे लोक कामाला जातात, म्हणजे तुमचे पप्पा असतील, मम्मी असतील, ते कामाला जातात. म्हणजे दॅट इज दे आर गोइंग टू वर्क, डू द वर्क अँड देन दे अर्न समथिंग अँड दे कम. महिन्यातून त्यांना पगार भेटत असेल. सो दिस इज द डेली लाईफ. म्हणजे ते पैसे आल्यावर आपल्या घरचं जे रोजचं जेवण, खाणं, पिणं, शाळेची फी, हे सगळं काम होते. मग हे कुठून येतात? तुमचे पप्पा किंवा मम्मी, दे गो फॉर दी वर्क. आपके पापा मम्मी जाते होंगे काम पे, वो वहां जाते होंगे, उनको महीने का कुछ पगार मिलता होगा और उससे आपका घर का जो दैनंदिन ये काम चलता है. सो दिस इज द डेली लाइफ. अगर पैसा नहीं होगा तो खाएंगे क्या? आप टीवी में वगैरह देखते होंगे कितने गरीब लोग हैं. अभी
अगर मैं उदाहरण आपको लॉकडाउन का दे दूं, आपने टीवी में अगर देखा होगा तो लॉकडाउन में लोगों की कितनी परेशानी हुई है, नौकरी चली गई, कंपनियां बंद हो गई, लोगों को खाना नहीं मिल रहा था. सो दिस इज व्हाट, दिस आर वन ऑफ द टाइप ऑफ प्रॉब्लम. एक प्रॉब्लम थी, लेकिन ये चलो थोड़े समय के लिए था, 2 3 4 महीने या 6 महीने 8 महीने के लिए. तो ऐसा प्रॉब्लम ना आए तो अलग अलग तरह की सेवा जो है, विविध प्रकारची जी सेवा आहे ते सरकारने देणं, शासनाने देणं गरजेचं असतं. म्हणजे हे जे 2 कामं आहेत, ही 2 महत्वपूर्ण काम कोणतंही सरकार असो, कोणतंही शासन असो, देशातील कोणताही देश असो, त्यांना करावाच लागतं. किसी भी देश में कोई भी सरकार हो, कोई भी शासन हो, ये दोनों काम उनको करना ही करना है. The first function is to ensure security of the country. This is carried out by the service called armed forces. आता जो पहिला काम जो आहे तो देशाचे संरक्षण, ते कोण करतात? लष्करी सेवा. Now which are the armed forces? Army, Navy, Air Force. These are called armed forces. मराठीमध्ये यांना लष्करी सेवा म्हणतो आपण. Isn't it? तो ये काम किसका है? सिक्योरिटी देना काम किसका है? संरक्षण करना किसका काम है? ये जो हमारे सेवा है, आर्म फोर्सेस है, इनको करना है. The role of internal security is carried out as aid to civil authority. For the second function, an administrative system is developed. We call it as civil services. आता जो पहिला आपण बघितलं, आर्म फोर्सेस, लष्करी सेवा, यांचं काम आहे की आपल्या परकीय आक्रमणापासून आपली सुरक्षा करणे. बघतो आपण काय झालेलं, काय होतंय, रोजचं रोज होतोय. हम देख रहे, रोज हो रहा है. उदाहरण तौर पे कश्मीर में हो रहा है, इधर हो रहा है. तो हमारी सेना के लोग जो है, आर्मी वाले हैं, वो लड़ रहे, इतने सारे शहीद भी हो जाते हैं, बट स्टिल दे आर फाइटिंग. दिस इज टू प्रोवाइड सिक्योरिटी टू द कंट्री, isn't it? And then the second one is administrative system. We call it as civil service. The system of civil servant is also known as bureaucracy. मग याला जे आहेत सिव्हिल सर्व्हंट, याला सनद अधिकारी आपण म्हणतो. या सनदी सेवक जे असतात, सनदी सेवा म्हणतो याला, यालाच अपन नौकरशाही ऐसा म्हणतो. इसे हम नौकरशाही कहते हैं. यानी कि ये जो सेवादार होते हैं, सिविल सर्वेंट होते हैं, सेवादार कहेंगे हम, ये प्रशासकीय सेवा करते हैं, प्रशासन की सेवा करते हैं, ते शासनाची सेवा करतात, म्हणून याला सिव्हिल सर्वेंट म्हणले जातात. सिव्हिल सर्व्हिसेस आपल्या भाषामध्ये सनदी सेवा म्हणतो आपण, पण नॉर्मल भाषामध्ये जरी बघितलं तर हे आपले लोकांची सेवा म्हणून सिव्हिल. सिव्हिल म्हणजे लोक. अँड दिस इज हाऊ हे नोकरशाही म्हणून यांना नोकरशाही म्हटले जातात. दे आर द सर्वेंट, नौकर, नौकर. बट वो नौकर और ये नौकर में बहुत फर्क है. नौकर हमारे घर पे होते हैं, वो अलग है, और ये नौकर है, दे आर हाईली एजुकेटेड, they has to pass certain exams and then they turn out to be civil servant. तो इस तरह के जो सिस्टम है हमारे देश में, सिर्फ हमारे ही नहीं, हर एक देश में, प्रत्येक देशात असं आहे, सिव्हिल सर्व्हंट्स आहेत, नोकरशाही प्रत्येक देशात असतात. आणि हा जो महत्वपूर्ण घटक प्रशासनाचा याला म्हटले जातात. आय थिंक आय एम क्लिअर विथ हिअर. एनीवन हॅव द डाउट, यू कॅन पुट इन द चॅट बॉक्स. Anybody has any doubt? Nobody? All are clear with the topic? Only one no has come. Okay. Any doubt? Kadambari? No. Okay. Very good. विशाल, इम्प्लीमेंटेशन. इम्प्लीमेंटेशन यानी प्रत्यक्ष कार्यवाही करना. आपको टीचर होमवर्क देती है, आप करते हो ना? मम्मी ने अगर कहा कि आज आपको ना लेसन नंबर 8 पढ़ना ही है, आपको पढ़ना है, यू हैव टू इम्प्लीमेंट दैट. ओके.
Next. In parliamentary democracy, representative elected by the people and ministers have the responsibility of administration. Function of the government are discharged by various departments. आता आपल्या संसदीय लोकशाही आपल्याकडे पार्लिमेंटरी डेमोक्रेसी माझ्या लोकशाही आहे आणि इथे लोकशाहीमध्ये आपण काय करतो आपण निवडून दिलेला प्रतिनिधी असतो वी इलेक्ट द रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्यक्ष 5 वर्षात इलेक्शन होतं आपल्याकडे कधी राज्यसभा राज्याचे असते कधी केंद्राच्या असतात कधी आपले पंचायती असतात ग्रामपंचायतची आता चालू आहे सगळीकडे होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे we elect our representative and these elected representative have the responsibility of administration. हे जे आपण प्रतिनिधी निवडून देतो हे जे मंत्री होतात त्यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते जो मंत्री बनते हैं उनके ऊपर ही प्रशासन की जवाबदारी है जिम्मेदारी है and the functions of the government are discharged by various departments. आता आपण वेगवेगळ्या खाते बघितलं होतं डिपार्टमेंट विभाग हमने देखा था कोई शिक्षा विभाग में है कोई और किसी विभाग में हर विभाग की एक मंत्री होते हैं प्रत्येक खात्यामध्ये एक मंत्री असतात आणि त्या मंत्र्यांचं काम आहे की ती आपली जी खातं आपल्याला दिलेली आहे जी आपली डिपार्टमेंट आपल्याला दिलेली आहे त्या डिपार्टमेंटचं काम करणं मी गेल्या वेळेस तुम्हाला एक उदाहरण दिले होते लास्ट सेशन में हमने आपको एक उदाहरण दिया था वर्गात टीचर आपल्याला मॉनिटर नेमतात कारण टीचर नसेल तर मॉनिटरनी कामं करायची पण प्रत्येक जे सब्जेक्ट टीचर असतात ना सब्जेक्ट टीचर आपल्या आपल्या एक मॉनिटर इंग्लिश सब्जेक्ट एक वेगळी टीचर मॉनिटर असेल एक मॅथ्सची असेल कारण एवढं नोटबुक चेक करण्यापेक्षा मॉनिटरनी जर हे केलं तर टीचरला सोपं पडतं सोपं पडतं मग ते प्रत्येक विभाग असला तर प्रत्येक विभागाचा एक एक मंत्री असतात आणि प्रत्येक मंत्रीला आपापला कामं करायची असते Every department has a minister who is the political head of that department. मग प्रत्येक याचा विभागाचा एक मंत्री असतो आणि तो मंत्री त्या विभागाला उत्तरदायी असतात As a representative of people, the minister has to carry out the work of the department by giving priority to public welfare. आता हा जो लोकप्रतिनिधी असतात ये जो लोकप्रतिनिधी होते जिनको हम चुन के देते हैं या जो मिनिस्टर होता है जो मंत्री होता है उसका ये काम ही होता है कि उसको जो विभाग दिया गया है त्याला जी खाता आपला दिलेली आहे त्यांना त्या खात्याचं काम लोकांच्या हितासाठी करणे लोक हिताला बघून ते काम करणे आता जर आपण शिक्षा विभाग बघितलं तर शिक्षा विभागाचं जे काम आहे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागात वेगवेगळं हे असतात जी मंत्री आहे त्यांचं काम आहे की शिक्षण विभागात जी काय असेल ते तिचं काम आहे मग शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जी काय महत्वाची असेल आता सध्या आपला लॉकडाऊन आहे शाळा बंद आहे मी उदाहरण शिक्षण विभागाचा घेते मैं भी शिक्षा विभाग की ले रही हूँ एजुकेशन डिपार्टमेंट इस समय लॉकडाउन चल रहा है स्कूल बंद है तो ऑनलाइन पढ़ाई शुरू है जैसे आपको मैं पढ़ा रही हूँ तो टाइम टू टाइम जो हमारे शिक्षण मंत्री है एजुकेशन मिनिस्टर है उसे आना पड़ता है सामने कि उनके डिपार्टमेंट की क्या डिसीजंस हुई है स्कूल कब खुलेगा अगर स्कूल खुलना है तो उसके लिए क्या करना है सो टू कीप इन द प्रायोरिटी ऑफ द पब्लिक वेलफेयर यानी लोकांच्या हिताला बघून हे काम करायचं त्यांचा तो काम असतो तो इस तरह से हर मंत्री के पास अपना काम होता है और हर मंत्री अपना काम व्यवस्थित करता है The minister may not be expert in a particular subject, but she is conscious of broad public interest. तो जो मंत्री असतो तो एक्सपर्ट नसेल
आता जी शिक्षण मंत्री फॉर एक्झाम्पल असेल, तिला शिक्षणाच्या बाबतीत काहीच माहित नसेल, पण तिला एवढं माहिती असेल की आपल्याला लोकांची हितांचं कामं करायची. जो शिक्षा मंत्री है फॉर एग्जाम्पल, उदाहरण मैं आपको दे रही हूँ, मैं ये नहीं कहूंगी कि वो कुछ नहीं जानती है, उदाहरण आपको दे रही हूँ. मान लो शिक्षा मंत्री है, उसको अपने विभाग की इतनी नॉलेज नहीं है, लेकिन उसको इतना पता है कि मुझे अगर इस पद पे मंत्री बनाया गया है तो मुझे लोगों के लिए काम करना है. आई मस्ट सी द इंटरेस्ट ऑफ द पीपल. आई मस्ट सी द इंटरेस्ट ऑफ द पीपल. ओके, तो लोगों के हित को देखते हुए मुझे काम करना है. बीच में चल रहा था कि स्कूल खोल दिया जाए, 9th और 10th 11th 12th खोल दिया जाए, लेकिन स्कूल खोलना इट वाज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक, नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द चिल्ड्रन. बच्चों के लिए जरूरी नहीं था खोलना. क्यों? क्योंकि देयर आर सो मेनी प्रॉब्लम्स आर देयर, isn't it? So this is called public interest. हे याला लोकांची हित म्हणतो आपण. हे मध्ये चालू होता की शाळा चालू करून द्यायचा, मुलं येतील शाळेत, पण नाही, मुलं शाळेत येतील दॅट इज समथिंग डिफरंट. पण मुलं जर शाळेत आली, त्यांना कुठल्या प्रकारचे जर धोका होऊ शकते या टाइम मध्ये, कोरोनाच्या याच्यात, हे बघणं पण गरजेचं होतं. isn't it? And therefore ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन स्कूल, कारण शिक्षण पण चालू असलं पाहिजे, मुलांचं वर्ष पण वाया जाऊ नये. isn't it? So your 1 year should not be wasted. तुम्ही पुस्तकात पण रमून राहा, ऑनलाईन म्हणून शिक्षण चालू नाही. म्हणजे दिस इज हाउ अ मिनिस्टर हैज टू सी द पब्लिक इंटरेस्ट. मतलब ये एक ऐसा होता है कि लोगों के वेलफेयर के लिए, लोगों के हित के लिए काम करना, ये मंत्री का काम होता है. द सेक्रेटरी ऑफ द डिपार्टमेंट गिव एक्सपर्ट एडवाइस टू द मिनिस्टर. आता या विभागात जे सचिव असतात, त्यांचं तो काम आहे की त्या मंत्रीला सल्ला देणे. त्या मंत्रीला माहित असेल नसेल, पण जो सचिव असतो, त्यांची जी सेक्रेटरी असते, ते त्यांचं डिपार्टमेंट आहे. The secretaries are appointed from civil service. Aspirations of the people and administrative expertise are thus put in harmony in the parliamentary system. मग हे जे सेक्रेटरी आहेत, यांना सिव्हिल सर्व्हिस मधून नेमले जातात. सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सनदी सेवा. सनदी सेवेतून त्याला नेमले जातात, त्यांची नेमणूक होतात. IAS, IPS, IFS, ICS ही जी एक्झामिनेशन असतात, याच्यातून पार पडलेले जे कॅन्डिडेट असतात, त्याच्यातून निवडले जातात. मग लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञ, ज्याला म्हणतो आपण एक्सपर्टीज, याचा समन्वय आपल्याला इथे लोकशाहीमध्ये दिसतात. यानी प्रशासकीय जो तज्ञ होते हैं, तज्ञ जिसे हम कहते हैं, जिनको जानकारी होती है, जानकार हम कहेंगे, प्रशासकीय कामों की जानकार, और लोगों की इच्छा, ये दोनों को मिला के जो हमारे ये लोकशाही है, डेमोक्रेसी है, ये चलता है. आई थिंक आई एम क्लियर अप टू हियर. एनीवन इफ हैज एनी डाउट यू कैन आस्क मी. किसी को कुछ पूछना हो तो पूछे. एनीवन वांट टू आस्क एनीथिंग? Nobody? Are you clear with bureaucracy? All of you are clear with bureaucracy? बस 2 ही आंसर आया, 3 ही आंसर आया, बाकी लोग नहीं है. Only 3 of them. So many are there. 8 of them are there. 8 of them are there. Okay. Characteristics. आता यांचे स्वरूप काय असतात? The first is permanent mechanism. कायम स्वरूपी यंत्रणाला म्हणतो आपण. Tax collection, environment protection, maintenance of law and order, provision regarding social security are certain important tasks that have to be consistently undertaken by bureaucracy. आता कोणकोणती कामं त्यांच्याकडे कायम स्वरूपी असतात, मतलब हमेशा के लिए होता है. टैक्स कलेक्शन, कर गोळा करणे, किसी भी प्रकार का टैक्स हो, चाहे आपका लैंड टैक्स हो, चाहे इनकम टैक्स हो, कोई भी टैक्स. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, पर्यावरणाची संरक्षण, पर्यावरण की सुरक्षा.
मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था राखणारी, लॉ एंड ऑर्डर, कानून, जो पुलिस होती है इनका काम होता है, पुलिस का काम होता है कायदा कानून इसका मेंटेन करना। प्रोविजन रिगार्डिंग सोशल सिक्योरिटी, सामाजिक सुरक्षिता, समाज की सुरक्षा या सामाजिक सुरक्षितता जिसे कहेंगे, ये हमेशा हमेशा होते ही रहता है और ये इनका काम होता है, नौकरशाहियों का काम होता है कि इस पे वो ध्यान रखे। इसके लिए कमिश्नर होता है जो कमिश्नर होता है, एक महानगर पालिका होती है, महानगर पालिका का जो हेड होता है कमिश्नर होता है, कमिश्नर की देखरेख में होता है। जैसे हमने केंद्र सरकार में देखा प्रधानमंत्री उसका मंत्रिमंडल, राज्य सरकार में देखा मुख्यमंत्री और उसका मुख्यमंडल मंत्रिमंडल। इसी प्रकार जो वो सब मंत्री होते हैं उनके अंतर्गत ये सारे ब्यूरोक्रेट्स होते हैं और इन ब्यूरोक्रेट्स का यही काम होता है कि परमानेंट, मंत्री बदलते रहते हैं, सरकार बदलती रहती है, लेकिन ये जो है ब्यूरोक्रेट्स ये वहीं का वहीं रहते हैं, इनका परमानेंट नेचर होता है, एक कायम स्वरूपी असतात। एखादा सरकार बदलत असते, इलेक्शन झाली, आज ए पार्टीचा सरकार आहे, उद्या दुसरा बी पार्टीचा येईल, प्रधानमंत्री दुसरं येईल, त्यांची मंत्रिमंडळ पण दुसरे, मंत्र्या वेगळे असतात, बदलतील, पण हे जे नोकर आहेत, नोकरशाहीचे जे लोक आहेत, हे जे सिव्हिल सर्व्हिसेस सनदी सेवाचे जे लोक आहेत ते बदलत नाही, ये बदलते नहीं है, ये नौकर होते हैं, दे आर द सर्वेंट, इनकी जॉब होती है, नौकरी होती है। जैसे आपके पापा कहीं काम करने जाते ही इज ए सर्वेंट ओवर देयर, इज वर्किंग, ऐसे ये सिविल सर्विसेज वाले होते हैं जो ये नौकर होते हैं, इसलिए इनको मराठी में है ना, मराठी में तो नौकरशाही म्हणतो, दे आर द सर्वेंट। So the prime minister and council of minister may change after every election, but the bureaucracy they are under their control remains constant, it is permanent in nature. प्रधानमंत्री नवे येतात, त्यांची मंत्रिमंडळ असतात, पण हे जे नोकरशाहीचे लोक असतात हे बदलत नाही, ये चेंज नहीं होते। नेक्स्ट इज पॉलिटिकल न्यूट्रलिटी, राजकीय दृष्टिया तटस्थ, यानी राजकीय दृष्टि से ये बिल्कुल न्यूट्रल रहते हैं। ब्यूरोक्रेसी इज पॉलिटिकली न्यूट्रल, ये बिल्कुल ना इधर ना उधर, एक समान। This means that regardless of political party in power, the bureaucracy is supposed to carry out the implementation of their policy decisions with the same efficiency and commitment. उदाहरण एक आपको आपके क्लास का देती हूँ, आपकी क्लास टीचर अगर एक मॉनिटर बनाती है क्लास में, फॉर एग्जाम्पल आपकी क्लास टीचर इंग्लिश पढ़ाती है और आपके पास अलग अलग सब्जेक्ट के, मैथ्स के अलग टीचर है, साइंस के अलग टीचर है, तो मॉनिटर तो वही एक ही है ना क्लास में, फिर चाहे वो साइंस के टीचर है चाहे मैथ्स के टीचर है, मॉनिटर इज वन, शी हैज टू वर्क एज द क्लास मॉनिटर, शी और ही जो भी हो। तो ब्यूरोक्रेसी इज लाइक दैट, चाहे कोई भी पॉलिटिकल पार्टी आ जाए, कुठल्याही राजकीय पक्ष जरी आला, तर हे जे नोकरशाही असतात त्यांना ती जी कामं आहेत, त्यांना दिलेली कामं ते तेवढंच आपल्या एफिशियन्सी आणि कमिटमेंटनी करावे लागते, कार्यक्षमतेने आणि निष्ठेपणाने करावे लागतात। यानी चाहे वो प्रधानमंत्री बदल जाए, मंत्रिमंडल बदल जाए, कोई भी मंत्री आ जाए, लेकिन जिस विभाग में जिसको मिला है जॉब, उसको उतना ही क्षमता पूर्वक काम करना होता है। जो भी उसे काम दिया जाए उसे काम वैसा ही वैसा करना है, जैसे वो पहले करता था उसे आज भी वही काम करना है। In this regard, the civil servant should abstain from taking a political stand or act according to their political views. आता याच्यामध्ये हे राजकीय भूमिका घ्यायची नाही, यांना राजकीय भूमिका घ्यायची अजिबात नसते, कि आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नसते। ये किसी भी पॉलिटिकल पार्टी के नहीं होने चाहिए, ना होते हैं। They don't belong to any political party, the civil servant. They had to be neutral in their work. उन्हें अपने काम में न्यूट्रल होना बहुत जरूरी होता है।
If a political party fails to win election, it has to leave government and another party that wins election comes to power. The new government may change some policies of the earlier government. Even in such case, the bureaucracy is expected to remain neutral while discharging their duties. आता जरी एखादा पॉलिटिकल पार्टी, एखादा पक्ष, जे राजकीय पक्ष असेल, तो हरला इलेक्शन मध्ये, तो इलेक्शन मध्ये नाही आला, दुसरा कुठला तरी पक्ष आलेला आहे, ए आणि बी पक्ष आलेला आहे, तर काय काय धोरणामध्ये ते चेंज करत असतात, बदलत असतात. जरी पहिल्या सरकारची काही धोरण नंतरची सरकारने बदललं, अशा परिस्थितीत हे नोकरशाहींना तसेच काम करावं लागतात जसे ते आधी काम करायचे. यानी कि मान लीजिए इलेक्शन हो गया, चेंज हो गया, ये पॉलिटिकल पार्टी चेंज हो गया या वो पॉलिटिकल पार्टी चेंज हो गया, तो चाहे कुछ भी हो जाए, जो भी पॉलिसीज गवर्नमेंट बनाती है, चाहे ए पार्टी ने बनाया हो चाहे बी पार्टी ने बनाया हो, इनको काम वैसे ही करना है जैसा बना हुआ है. ये नहीं कह सकते कि आपने ऐसा क्यों बनाया है, उन्होंने तो ऐसा बनाया था, आपका ये गलत है. दे आर नॉट सपोज टू टेल देम व्हाट दे आर डूइंग. तो ये जो सिविल सर्वेंट होते हैं, ये उनको सलाह दे सकते हैं, बट दे कैन नॉट गिव द ऑर्डर. और उनकी बनाई हुई कोई भी कायदा कानून, त्यांनी बनवलेल्या जे काय कायदे असतील, ते कायदा अंमलबजावणी करणे यांचं काम असतं. I think I am clear up to here. Any doubt anyone can put in the chat box. My voice is breaking. Kadambari, now my voice is clear. Prarthana, don't those people get retired? Yes. At the age of 58, everyone gets retired. They are the people who work. So any people, those who are working, they get retired at the age of 58. 58 वर्षाच्या वयात त्यांना रिटायर केला जातो. त्यामुळे ते रिटायर होतात. Are you clear, Prarthana? Put in the chat box. Why so? Yes, that is the age of retirement, my dear. That is the age of retirement, because people cannot work after that. At the age of 60, the people are not supposed to work. Isn't it? So after 60, the person becomes old. So in 58, they are retired. Are you clear, Prarthana, now? Topic is clear? Okay. If any doubt, you can ask me. काय असेल प्रश्न तर नक्की विचारा. The third is anonymity. Anamikta. Anonymity means that civil service should not be held directly responsible for any success or failure of policy. इथे काय असतात की कुठल्याही जर धोरणाचं यश झालं की अपयशाला आला, एखादा धोरण जर फेल झाली, तर आपण यांना त्याचा जबाबदार ठरू शकत नाही कि यांच्यामुळे झालं. मान लीजिए कोई एक कानून बनाया गया और कानून फेल हो गया, तो इसके लिए दीज पीपल आर रेस्पॉन्सिबल. इसके लिए रेस्पॉन्सिबल वो मंत्री है जिसने कानून बनाया, क्योंकि कानून बनाना काम इनका नहीं है. कानून बनाना काम इनका नहीं है. कानून बनाना काम मिनिस्टर का है. Minister is responsible for efficient and smooth functioning of concerned department. It is the minister who is, as the head of the department,
is accountable for any inefficiency. Now here it is clearly mentioned. It is the minister who is responsible for the inefficiency. एखादा धोरण जर हे झालं, अपयश झाली, तर त्याची जबाबदार त्या मंत्र्यांची असते की त्यांनी कसा कायदा बनवला, त्यांनी कसं धोरण तयार केलं. हे नसतात, सिव्हिल सर्व्हिस नाही, यांचं काम फक्त अंमलबजावणी करणे. आपने जो कहा मुझे वो काम करना है. काम किसका है? मंत्री का है. अगर आप आपको एक मूवी का उदाहरण दे रही हूँ, आपने अगर अनिल कपूर का नायक पिक्चर देखा होगा, उसमें एक कहीं पर एक रोल है कि परेश रावल वो बोलते हैं कि सर मेरा तो काम है मुख्यमंत्री के साथ रहना, तो आप जैसा जो मुख्यमंत्री आएगा जो जैसा बोलेगा मैं वैसा काम करूंगा. सो ही वॉज अ ब्युरोक्रॅट इन दॅट. तो नोकर होता तिथे. मग तो नोकर असून त्याचं काम होतं मुख्यमंत्री सोबत राहायला, तर मुख्यमंत्री जे म्हणेल त्याचं काम तोच आहे. So civil servant is not responsible for the failure of any law. It is the responsibility of the concerned minister. So civil servants are never publicly criticized. The parliament holds the minister responsible for malpractices. In such case, the minister bears the responsibility and protects the bureaucracy. So civil servants are not publicly criticized. त्यांना आपण अकार्यक्षम म्हणून हे करू शकतच नाही. अकार्यक्षम कोण असेल तिथे? मंत्री असेल. हम इस सिविल सर्वेंट को ये नहीं कह सकेंगे कि आपने काम नहीं किया, उसने तो वही काम किया जो आपने कहा था. मंत्री ने जो कहा उसने वही काम किया. वो ना तो उसमें हाँ कह सकता है ना कह सकता है. आप बोलो तो हाँ, आप जैसे बोलोगे वैसे. तो इसके लिए रिस्पॉन्सिबल कौन होता है? वो मंत्री होता है. द मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल. अगर कोई गलत होता है तो उसका रिस्पॉन्सिबिलिटी मिनिस्टर के पास होता है, न कि सिविल सर्वेंट के पास होता है. इसलिए इन दैट केस मिनिस्टर बेयर्स द रिस्पॉन्सिबिलिटी अँड ही प्रोटेक्ट्स द ब्युरोक्रेसी. ते नोकरशाहीला संरक्षण करतात. म्हणून इथे आपण नोकरशाहीला कुठल्याही प्रकारचे दोषारोप करू शकत नाही, कारण त्याचं काम आहे. मंत्र्याने दिलेले काम तो करतात. We cannot hold responsible to the bureaucrats. We cannot hold responsible to the civil servant. म्हणजे त्यांना आपण दोष देऊ शकत नाही की तू हे काम का नाही केलं. तो केलेला आहे. ते धोरण अपयशाला आलं, ती मंत्रीची काम आहे, तो त्याचा नाहीये काम. अगर कोई कायदा फेल हो जाता है, कानून अगर फेल हो जाती है, गलत हो जाता है, तो उसके लिए वो सिविल सर्वेंट दोषी नहीं है. दोषी मंत्री है जिसने वो कानून बनाया है, ज्यांनी तो कायदा तयार केलेला आहे. I think I am clear up to here. Any doubt? Can put in the chat box. All of you, no doubt. I'll proceed further. Now the significance of Indian bureaucracy. आता त्याची महत्व काय आहे? नोकरशाहीचं महत्व काय आहे? म्हणजे भारतात महत्व काय आहे? The structure of Indian bureaucracy is extensive and complex. Several important reforms that were introduced during the post-independence period have been effectively implemented by the bureaucratic structure. Now in India, the bureaucracy is extensive and complex. Extensive म्हणजे अतिशय व्यापक आहे आणि गुंतागुंतीची आहे. आता गुंतागुंती म्हणजे, कॉम्प्लेक्स म्हणजे, इसका अर्थ ये होता है कि एक तो विशाल देश है, इतना बड़ा देश है हमारा, 32 लाख वर्ग किलोमीटर, एवढा मोठा भूप्रदेश आहे. एवढे 29 राज्य आपल्याकडे आहेत, 29 स्टेट्स अँड 7 युनियन टेरिटरीज, 7 केंद्रशासित प्रदेश पण आहे. एवढा भूभाग, मग त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी मोठेच असणार आहे, मग गुंतागुंतीच असणार. प्रत्येक राज्य वेगळं, राज्याचे कार्यकारी मंडळ वेगळं, केंद्राची कार्यकारी मंडळ वेगळं, आणि त्याच्यामुळे पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड म्हणजे आपल्या ह्याचा स्वतंत्र झाल्यानंतर
जे काही रिफॉर्म्स आलेले, जे काही मोठे मोठे बदली झालेली आहेत, ते पण खूप मोठं आहे. कारण आपली जी संविधान लिहिलेले गेले, सगळ्यात आपल्या भारतात जे संविधान आहे, ते सगळ्यात मोठं संविधान आहे पूर्ण विश्वमध्ये, जगात. Our Indian constitution, largest constitution with 395 articles and 7 schedule. म्हणजे एवढी मोठी जी आपली संघटना आहे, संविधान आहे आणि एवढा मोठा जो भारत आहे, त्या भारतात ही जी आपली नोकरशाही आहे ते मोठ्याच असणार, व्यापकच असणार आहे. आणि स्वातंत्र्यानंतर बराच काही बदल झालेला आहे. अपना भारत जब आजादी मिली, स्वतंत्रता मिली, स्वतंत्रता के बाद बहुत कुछ बदल गया. कई कायदे कानून जो ब्रिटिश ने लगाए थे उसमें हमने बदलाव किए और उसको बदलाव करने के बाद उसको जो है त्याची अंमलबजावणी पण केली आपण. आणि हे नेहमी आपले बदलत पण असते. जशी जशी देश अपनी प्रगति करत चालली तसे तसे कायदे पण बदलत गेले. जैसे जैसे अपने देश में विकास होने लगा, चेंजेस आने लगे, पढ़ाई लिखाई हुई, साक्षरता हुआ, देश में विकास होने लगा, तो धीरे धीरे पुराने कायदा को ये करके हमने नए कानून बनाना शुरू कर दिया. इसके लिए हमारे देश का जो ब्यूरोक्रेसी है, हमारे देश का जो नौकरशाही का ये है, ये बहुत व्यापक है, बहुत बड़ा है. Isn't it? I think I have completed till here and rest I will take in next. I am going to ask you a question. मैं अभी आपसे प्रश्न पूछूंगी आणि प्रश्न विचारल्यानंतर आपले माइक ऑन करायचं आणि उत्तर द्यायचे. What is bureaucracy in single word? ब्युरोक्रेसी एका शब्दात काय म्हणणार? माइक ओपन ऑन करायचं, आपले नाव सांगायचे आणि उत्तर द्यायचं. What is bureaucracy? Ma'am, can I? Yes. Nandini, administrative system. Administrative system. Yes, very good. Anybody Ma'am, else? हाँ. Administrative system. Administrative system. Anybody in Marathi? Who will give the answer in Marathi? Bureaucracy. अगं बाळा, तर टॉपिकच आहे वरती लिहिलेला. मराठीच्या पुस्तकात इथे लिहिलेले आहे ते शब्द. ब्युरोक्रेसी म्हणजे कादंबरी, तुझ्या पुस्तकात इथे टॉप मध्ये आहे तो शब्द लिहिलेला. हा, नोकरशाही. मी एका शब्दात विचारलं ना, व्हॉट इज ब्युरोक्रेसी. आता ब्युरोक्रेसीच्या व्हॉट इज नोकरशाही म्हणजे काय, त्याचं हे द्या, डेफिनेशन द्या. इथे आहे. व्हॉट इज ब्युरोक्रेसी? आय एम पुटिंग माय एरो ओव्हर हियर on my screen. What is bureaucracy? Give the answer. Who will give? Ma'am, can I? Yes. Bureaucracy is the administrative system which works under the union executive and has the responsibility of actual implementation of government politics. Government policies. My dear, what is your name? Nandini. Nandini, your voice was breaking. Okay, who will give the answer? और कौन आंसर देगा? विशाल, ब्यूरोक्रेसी. Yes, ma'am. Bureaucracy is the administrative system which works under the union executive and has the responsibility of actual implementation of government policies. Very good. Next, who will give? Yes. Yes. Give. Bureaucracy is the administrative system which works under the union executive and has the responsibility of actual implementation of government policies. What's your name? What was your name? हाँ. What was your name? Okay, who else? Ma'am, Vedant. Vedant, very good. Yes, कादंबरी in मराठी. मराठी मध्ये कोण देणार?
नोकरशाही म्हणजे काय? मराठीमध्ये उत्तर द्या. Ma'am, I can give. Yes, give the answer. Yes. कार्यवाहीत आणि कोण देत होते? शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यान्वयनात आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही. कोण देणार उत्तर? कादंबरी, नो आन्सर फ्रॉम युअर साइड टुडे. Okay, she left. Okay. I can. What are the two fundamental types of function that government carries out in any country? 1 and 2 given. What are the two fundamental? Ma'am, Vedant, Okay. Ma'am, Vedant, Again, Ma'am, I can Vedanta. from external aggression and internal threats to provide various services to citizens and each their daily lives, which will enable them to develop themselves and the society. Very good. Next, who will give the answer? Yes, you can give. Ma'am, I can give. Ma'am, I can give. Give. To defend the country from Give the external. answer. Yes, to defend the country. Aggression. Hello, ma'am. Yes. To defend the country from external aggression and internal threats, to provide various service to citizens and ease their daily lives, which will able to them Okay. to develop Anybody in themselves Marathi? and the society. Anybody will give in? Yes, give. Ma'am, I can give. देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यांपासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे, नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, की ज्यायोगे त्यांना आपला व तुझं नाव समाजाचा काय गं? विकास साध्य करता येईल. What was your name, my dear? कादंबरी. Very good. कादंबरी. Very good, very good. Okay. Now next question. Who carries out the first function? I am putting my arrow. पहिल्या कामासाठी देशांची संरक्षण कोण करतात त्याला काय म्हणतो आपण? Army force. Yes. Armed force. आर्म फोर्सेस. काय म्हणतो आपण मराठीमध्ये? लष्करी सेवा. Who else will give the answer? Only 2 answers I got. Who carries out the first function? देशाची संरक्षण कोण करतात? Okay. District collector? Armed forces. Who gave that answer? First function is carried out by armed forces. Now I will ask this question from this paragraph. What is the name of the administrative system developed to carry out the second function? दुसऱ्या कामासाठीची प्रशासकीय यंत्रणा उभारली जाते त्याला काय म्हणतो आपण? I am putting my arrow on the screen in English. Ma'am, I can give. Yes.
सिव्हिल मराठीमध्ये सर्व्हिसेस, काय म्हणतात कादंबरी? सनदी सनदी सेवा. सेवा. Yes. Who else will give? Ma'am, can I? Yes. Civil services Ma'am, Vedant. carry over the second function. Civil services carry over the second function. Yes, Vedant. Civil services carry over the second Civil function. services carry out the second function. Okay. In parliamentary democracy, who elect the representative? संसदीय लोकशाहीत लोकांना जे आपण प्रतिनिधी निवडून देतो ते कोण निवडून देतात? मॅम आय कॅन गिव्ह. Who elect the representative? Yes. पीपल. Yes. Give the answer. People. मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला? जनता. जनता. लोक. Very good. And who has the responsibility of administration? मॅम आय याच कॅन पॅराग्राफ गिव्ह. मध्ये आन्सर आहे. मिनिस्टर. Yes. Minister. मिनिस्टर. Ministers. Very good. Ministers. Mantri. Very good. Now, how are the functions of the government discharged? I'm putting my arrow. मॅम आय कॅन गिव्ह. Who discharge the function of the government? Yes. Ma'am, I can. The function Yes, of government हाँ are say. discharged by various हाँ. department. Discharge. Every Various department Yes. has a minister who is the portrait head of that the department as a representative of people. The minister has to carry out the Representative, work of department by giving priority to public giving- welfare. Very good. Okay. Who discharge the functions? Again, who will give the another answer? परत उत्तर कोण देणार आहे? ही जी कामं आहेत शासनाची विविध काम कोण करतात? I'm putting my arrow, my dear. Vishal answer. Vedant, give. The functions of the government are discharged by the various departments. Various department. Vishal answer दो. Yes, ma'am. हाँ. The functions of government are discharged by various departments. Every department has a minister who is the political head of that department. As a representative of people, the minister has to carry out the work of the department by giving priority to public welfare. मम्मी लेक्चर ले रही बोल घर पे. Who gave the advice to the minister? Who gave the advice to the minister? I'm putting my arrow over here. मंत्र्यांना सल्ला कोण देतात? Ma'am, I Yes. can give. Yes. The secretary of the department gives expert advice to the minister. Very good. Who else will give the answer? Yes, who give the advice to the minister? मंत्र्यांना सल्ला कोण देतात? Yes. The secretary of the department gives the expert advice to the Okay. ministers. Anybody else? Now next. The secretaries are appointed from dash. I'm putting my arrow. Ma'am, The I can give. secretaries are appointed from dash. Yes. Ma'am, civil service. Civil Civil service. services. Yes. Civil services. सिव्हिल सर्व्हिसेस. मराठीमध्ये काय म्हणते यांना? सनदी सेवेतून. हा, सनदी सेवेतून. व्हेरी गुड. Now, there are three characteristics of parliamentary of bureaucracy.
कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे नोकरशाहीचे स्वरूप. मग नोकरशाहीचे 3 स्वरूप आहेत. कोणकोणते? फक्त ती नावं सांगायची. आय एम पुटिंग माय एरो. द फर्स्ट वन. Permanent mechanism. Ma'am, हाँ. Vedant, permanent mechanism, political neutrality, And third is here. anonymity. Anonymity. Correct. Who Anonymity. will give an answer? What are the characteristics of bureaucracy? फक्त ते 3 नावं सांगायची आहेत. Ma'am, can I? Ma'am, Yes. मॅम Yes. कादंबरी, हा. पार्लमेंट मेकॅनिझम, परमानेंट. कादंबरी परमानेंट. परमनंट मेकॅनिझम, हा. पॉलिटिकल न्यूट्रलिटी, हा. थर्ड इज अँड अनॉनिमिटी. मराठीमध्ये सांग बळा. तिन्ही नाव. येस. कादंबरी मराठीमध्ये सांग तिन्ही नाव. कार्यस्वरूपी यंत्रणा. हा. येस. हा. कार्यस्वरूपी यंत्रणा, राजकीय दृष्ट्या तटस्थ, हा. अनामिकता. हा. अनामिकता. Very good. Who else will give the answer? Characteristics of bureaucracy. Ma'am, can I? Ma'am, Yes. can I give permanent mechanisms, political neutrality, anonymity? Anonymity. Okay. Anonymity. Okay. What are permanent mechanism? What task is there in permanent mechanism? कायमस्वरूपी यंत्रणेमध्ये कोणतं काम आहे त्यांचं? Ma'am, can I? मॅम आय कॅन गिव्ह Yes. टॅक्स कलेक्शन, Yes, give. एन्व्हायरमेंट, हा. टॅक्स कलेक्शन, Hmm. environment protection, Hmm. maintenance of law and order, provision regarding Ah. social security are certain important tasks that have to be consistently undertaken by the Bureaucracy. bureaucracy. Okay. Who else will say the answer? Answer कौन देगा? Vedant, are you there? Yes, ma'am. Give. Ma'am, repeat again question. What are the important tasks carried under permanent mechanism? Ma'am, voice is breaking. What are the important tasks carried under permanent mechanism? I'm putting my arrow over here. Election, environment protection, maintenance of law and order, provision regarding social security. Very good. Anybody else want to give the answer? और किसी को आंसर देना है? Only 2 of them. Ma'am, can I? Yes. Tax collection, Hmm. environment protection, maintenance of law and order, provisions regarding social security are certain important tasks that have constantly undertaken by the bureaucracy. Constantly not, it is consistently. Consistently undertaken by bureaucracy. Okay. What is the meaning of politically neutral? राजकीय दृष्ट्या तटस्थ म्हणजे काय? हा. This means political neutrality means that regardless of the political party in power, No. Ma'am, Vedant, हा. this means that regardless of the political party is power, the bureaucracy is supposed to carry out the implementation of their political decisions with efficiency and commitment. Policy decisions. Okay, very good. Yes, who else will say? Ma'am, I can give Yes. Kadambari, I can give. Yeah, give now. It means that regardless of the political party in power, the bureaucracy is supposed to carry out the implementation of their policy Decisions. supposed to carry out the implementation
of their policy divisions with the same efficiency and commitment. व्हेरी गुड. तिथपर्यंतच आहे उत्तर. मराठीमध्ये सांग कादंबरी. याचा अर्थ असा असते की Yes. हा, सांग. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने good. केली पाहिजे. I think all are clear with the topic up to here. Put in the chat box. सगळ्यांना समजलं? सबको समझ में आया? खाली 3 या 4 लोग ही आंसर देते हो, बाकी लोग देते ही नहीं है. नंदिनी, you didn't give the answer. नंदिनी आंसर नहीं दिया ना आज? You should give the answer. Given. Okay. Very good. Very good. I was not knowing your name ना. आपका नाम नहीं पता था मुझे. Now today's class is over. The remaining part I will complete in the next lecture. Okay. Same thing. The remaining part is there ना. ते राहिलेले जे आहेत ना भाग ते next lecture मध्ये आपण complete करू. Okay. Everyone goodbye. Thank you. Yes, nice.